कोणता कलर आणला होता त्याने काय माहित, त्या दोघांना निघूनच नव्हता राहिला तो, काही केल्या पिवळा पिवळा धम पडला होता माणूस, पिल्या झाल्यासारखा. त्यानं काय माहित कुठून कलर आणला होता, तो निघतच नाही तो लवकर. जसं मला माहित पडलं मी घराच्या बाहेरच नाही निघालो. दिसलो का तुम्हाला खेळताना? आणि ते शरबत होय म्हणून भांग पाजली त्याने सगळेले. सगळे जण झोपूनच राहिले तिथं मैदानात. यायच्या नंतर मी त्याच्यापासून काहीच नाही पेत. बस माझी बायको म्हणे किती दारू केले म्हणे, त्या मैदानात झोपले म्हणे बाबा, बस याच्यानंतर नाही. पण त्यानंच तर तुम्हाला नेऊन दिलं ना घरी कटल्या झोपून. कटल्या झोपून त्याने नेऊन दिलं बरोबर आहे, पण पुरं गाव आम्हाला काय समजलं काय याच्यासारखे बेवडे कोणीच नाही म्हणून. हे पुरे दारू पिणारे होय म्हणून सांगा. कटल्यात नेऊन दिलं त्याने बरोबर आहे. आणि घरी बायकोचे शिल्लकचे बोलणं आलं. आई स्वयंपाक नको बनवतो आई घरी. काऊन रे, कुठे चालला तू जेवाले? अहो मांडो झाडी आहे ना आई म्हणून. मांडो झाडी कुठून आली रे? कोणाचं लग्नाला गेलं तुम्ही? मांडो झाडी आहे आता? अरे सवारी मांडो झाडी नाही. अरे करणी आहे काय? करीचं जेवण राहिलं ना बाकी तात्याच्या इकडे. आणि रात्री बाबा आपल्या घरी घेऊन या. पौर्णिमा होती ना त्याच्यानं करणी केली. आता घरी घेऊन येतं 1 किलो मटण. खावर लागा भोसूर जा. 1 किलो मटण खाता काय उभा रे? आता मटण खा चालला सकाळी आणि रात्री 1 किलो मटण. अरे हे तर बातच फसून जाते याचं काय. आई बाबाले रात्री मटण आणायला लावतो. आता खाऊन राहिला, रात्री खाऊन राहिला का दिवस रात्र हेच खाता येतं काय? चला येतो बाबा. लवकर ठेव सायकल तिथं. मी काय ना जाऊ कामाला. सायकल घेऊन जातो का दिवसभरापासून ना. अरे 1-1.5 घंट्यात देतो ना बाबा आणून. चेत्याच्याच घरापाशी चाललो ना. आता पैदल नाही जातात का तुला? लवकर पैदल होय. हायच किती दूर आहे त्याचं घर? 10 पावले टाकले का त्याचं घर आहे. फालतू नाटकं नको करू. लवकर सायकलच्या खाली उतर. आता उतरतं का नाही उतरत? का घेऊ आता झोडपे देऊ तुले? घ्या तुम्हीच पाहिली का सायकल? काय अर्धा 1 घंट्यात आणून देऊ राहिलो होतो. मी कामाला काय ना जाऊ. त्यासारखं काय गावात घुमतो काय खाली पिली? जाणार सुट्ट्या येतो जरा कामा गिमाला जाणार. 5-50 कमावून आणा ना. अरे बिझनेसमॅन बनत आहे आम्हाला. लोकांच्या इकडे काम थोडी करत आहे. बिझनेसमॅन लोकांच्या इकडे काम करत झालं मग. मोठा चालला बिझनेसमॅन बनाले. तुम्हाला का बेचे फाडे पाठ नाही साधे आणि चालले तिथं बिझनेसमॅन बनाले. चल होय पैदल होय त्याच्या घराकडे. पैदल आणि मी बाबा होऊच नाही शकत. पैदल नाही जात. आत्ता फोन लावून बोलावतो त्याला. थांबा 2 मिनिटात गाडी घेऊन येते तो. हॅलो बोल काय म्हणतो? करीची पार्टी नाही पाहिजे का तुला तात्याच्या इकडून? अरे हाव रे यार, आज तर पार्टी घेणार तात्याच्या इकडून आपल्याला. आई जेवायला कायची भाजी आहे वा? मी काय उभार झालं तुला खाय जेवायला कायची भाजी आहे? हे झोपीतून आता उठला ना, तोंड घेऊन घास आंघोळ होय मग जेवायला ये. आलू वांग्याची भाजी आहे वरण आहे. अरे मी काय जेवत नाही, मला जेवायला लागते बाहेर. पहिले कोणी सांगितलं मग? हा स्वयंपाक करून ठेवलाय त्याचं काय करू आता? तो स्वयंपाक तसाच राहील, तुलाच खा लागन एवढं लक्षात ठेवतो. हे वाया नाही जाऊ देणार आहे. मायावाल्या घरापाशी आहे, मी वाट पाहू राहिलो ताई. आता फक्त त्यानं मग गाडीला हात लावा सांगतो रे. चांगला सोडपतो धरून. आपल्या गाडीला हात नाही लावत. माझी गाडी घेऊन जाते तिथं. मी पुष्पास करतो मस्त. पेट्रोल भरून ठेवतो आणि गाडी मस्त घुमायला नेते. बाबा 2 मिनिटं नेऊ का तुमच्यावाली गाडी? भातच आणतो ना. गाडीला हातही नाही लावायचा. तू सांगू राहिलो स्वतःची गाडी नाही. स्वतःची गाडी घेतली मग स्वतःच्या गाडी हात लावायचा. आपल्या गाडी हात नाही लावायचा. पहिले सांगू राहिलो तुले. मी मस्त पुष्पास करतो, पेट्रोल भरतो. तू आला का घेऊन पाहिजे दिले. अरे तिकून आल्यावर पुष्पास करून ठेवून देतो ना आणि पेट्रोल भरतो तिच्यात. तुमच्या गाडीला ॲव्हरेज आहे म्हणून आणि तुमची गाडी नवीन दिसते म्हणून निवरालो. नाही तर काय गरज आहे न्याची? नाही म्हणजे नाही. बिलकुल गाडीला हात नाही लावायचा. पहिले सांगू राहिलो तुले, नाही तर चांगले झोडपे खाशील. आपली गाडी नाही स्वतःची चुपचाप. बरं बा नाही इथं नाही. तुम्हीच पाहिली आहे गाडी. हा चल निकल. मॅक्स पाहिली. चल लवकर निघ इथून. पस्तावसान तुम्ही बाबा आता. कारण तुमच्या गाडीची मी आता टंकी फुल करू आलो तो पेट्रोलनं. पस्तावसान तुम्ही. अबे चल निघ लवकर इथून. पस्तावसान तुम्ही नसान तसं. पा बाबा येले म्हणते दोस्ताना. पा गाडी घेऊन येऊ राहिला तो. रिकाम चोटच आहे तुम्ही दोघे जण. रिकाम चोट लोकांचे कामच कोणते राहते. चल बस लवकर. पा गाडी बोलावली ना, गेलो का पैदल? जमतच नाही ते आपल्याला पैदल गिदल. बिझनेसमॅन आहे आपण, बिझनेसमॅन. लोकांच्या इकडे कामाला नाही जात. घरी ये तू वापस. सांगतो तुले कसं असते तर बिझनेसमॅन. हे का वय पेपरात तर लिहून आलं का चंद्रग्रहणच्यानं लोक आज करू राहिले म्हणून. आज करू राहिले म्हणते सगळे जण कर. काल केलीच नाही म्हणते. तात्याच्या इकडून होता ना पुरा करीचा खर्च आज. मग तात्या कुठे गेले? हे आले दोघं. या दोघांना माहित असेल करीचं काय आहे ते. काय आहे करीचं? करीची पार्टी घेऊन राहिले होते ना आज. तात्या कुठे गेले? कुठे तात्या? कुठं गेले म्हणजे? आम्ही ताईले पाली इकडे आलो. काहून इकडे आलेच नाही का ते? नामदेवराव फोन लावून विचारा फक्त कुठं आहे तर तुम्ही. कसा आहे आमचा फोन उचलत नाही ते. हॅलो 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 हॅलो. कट करून डबल लावून पा. मोबाईल कसा खराब आहे त्याचा वाला. उचलल्यावर आवाज नाही येत. काय समजत नाही बाबा. सरपंच हा एखादा चांगला मोबाईल नाही घ्याव काय? हॅलो तात्या. हॅलो हॅलो. अरे बोला ना, बोलून कोण नाही राहिले. हॅलो. अरे पाटील काकाले लावून पा बरं. पाटील. हॅलो हॅलो हॅलो. अरे त्याला बी रिंग चालली पण उचलून नाही राहिले ते. मला तर वाटवायला चालल्या शाहरुख या देवानंद भाऊ आणि पाटील. हे एवढ्या जणाले फक्त
पार्टी देऊ राहील तात्या. मला असं वाटू राहिलं. तुम्ही दोघं एक काम करा, गाडी आहे तुमच्याशी, सारखे पाटीलच्या इथे जा तुम्ही. पाटील ऐका पा. मला तसंच वाटू राहिलं ना, थोडं थोडं जाऊनच पाहा लागल. काही सांगता नाही येत. तात्या चौघ जण मिळूनच मस्त पार्टी करू राहिले असन. हा बंडू काका, ओ बंडू काका, बंडू काका. बोला, काय म्हणून राहिले दोघं जण आणि इकडे कसे काय भटकले? भटकले म्हणजे तुम्हाला माहीतच नाही वाटते आज काय आहे तर. काय आहे मला तर काहीच माहित नाही. करीचा खर्च आहे ना पुराच्या पुरा तात्याच्या इकडे. सरपंचपदी निवडून आले, त्याचा पूर्ण खर्च उचलून राहिले ते. माहित नाही का तुम्हाला? अरे हो रे, माझं लक्षच नाही राजा. बरं झालं तुम्ही आले. अरे फोनही केले तुम्हाला, नामदेव काकानं उचललेच तर नाही तुम्ही. अरे सायलेंटवर असन तो, म्हणून नाही उचलल्या गेला. बरं चल ना तर मग गाडी लावून द्या इथंच. बाकीच्या गाडीत बसन ना तुमच्या, मग गाडीत बसायला जागा नाही राहील ना. एक हे गाडी येतो आणि एक तुमची गाडी. चला घ्या बरं, चला या मोहनदाच्या पांटेल्यावर. तुम्ही जा, मी हे देवानंद भाऊले घेतो आणि मग सरकच्या सरकत तात्याच्या घराकडे गाडी घेऊन घेऊ, सगळ्या जणाले घेऊन. तात्याले बसू आणि सरकी सरकी पार्टी करायला निघून जाऊ आपण. बरोबर आले का तुमचं? ग्रहणच्यानं आपली कर राहिलीच करायची. बरं या तुम्ही लवकर मोहनदाच्या पांटेल्यापाशी. आणि का रे मोहन, जर तात्यानं म्हटलं का मी हा करीचा खर्च उचलतच नाही, तर मग कसं करशील? आज काही झालं चालते, करीन म्हणजे करीन. हा, आणि त्याने नाही म्हटलं तरी काही हरकत नाही. वर्गणी करू तरी करू म्हणजे करू. पण त्याईले मग असा लंबा डचू दे तुम्ही पैशाचा, सोन्याने चेत्याले मिळून. आणि त्याच्यात मग मी बी सपोर्ट राहीन सोन्याने चेत्याच्या याच्यात. हा, चांगला गच्चू दे नाही म्हटलं तर. मोहन दादा, हा पांटेला बंद कर. सगळ्याच्या सगळे बसा. ते पाटील येऊ राहिले गाडी घेऊन, त्याच्या गाडीत बसा. सगळ्याच्या सगळे तात्याच्या घरी हमला करू. चला, तशी काही ते पार्टी देन नाही. सगळे जण जायन तर देन, एक दोघं गेलं तर देन नाही. आम्हाला पाहून तर पहिले नाही देन. अरे फांटेला बंद करायला कोणता टाइम लागते? येऊ तर दे इकडे पाटीलले, बात बंद करतो. अरे झालंच नाही का तुमचं? करणार रे मोहन, पांटेला बंद करणं. अरे बस 2 मिनिटात बंद करतो. बसा बरं पटकन, उशीर इथं होऊन राहिला. भूक लागून गेली. अरे लगे काय भूक लागली काय? अधिक तर काहीच बंदोबस्त नाही झाला. बस ना राजा, पहिले गोष्टी कमी कर. जा मग तुम्ही तात्याच्या घरापाशी, आम्ही येतो तुमच्या मागून. तात्या, ओ तात्या, तात्या. अरे बापा, कुठे चालले एवढे जण? तुम्ही बसातच आहे गाडीत, मग सांगतो ना तुम्हाला कुठं चाललो तर. बसा गाडीत बसा तुम्ही. कुठं चालले, कुठं पाटील हे तर सांगा. तुम्ही बसातच आहे पहिले, मग सगळंच सांगतो ना. जेवण करायचं आहे ना तुम्ही? जेवण करायचं आहे ना. तर मग बसा, लवकर बसा बरं. तुम्ही दोघं आहे का रे दलिंदर आहे हो? कुठं नेऊन कुठं राहिले म्हटलं तुम्ही, हे तर सांगा पहिले. तुम्ही म्हणे ना का पुरा करीचा खर्च तुम्ही उचलतो म्हणून बोलले वाटते. ग्रहण होतं ना, आज आहे कर, आज करायची आहे. सगळे जण आजच करू राहिले. करीचा खर्च करीच्या दिवशी करायला तयार आहे माणूस. आता कुठं करू म्हणतातच, आता थोडी जमते काही. नाटक नाही पाहिजे तात्या. तुम्ही म्हटलं होतं ना देतो. सगळ्या जणांना ग्रहणच्या ना केली नाही, आज करू राहिले. तर आज पाहिजे म्हणजे पाहिजे. चल ना तर, आज पाहिजे ना तुम्हाला. आता म्हटलं तर द्याच लागन. चला जाऊ द्या मग गाडी डायरेक्ट मटणाच्या दुकानावर जाऊ द्या. अरे नमस्कार पाटील. नमस्कार सरपंच साहेब, बोला किती करू? काय भाव काय चालू आहे ते सांगा पहिले. 800 रुपये किलो चालू आहे सगळ्या जिकडे. कारण कशा बकरे महाग गेले करीच्यानं. काही लावू राहिले काय? 800 रुपये किलो बरोबर लावा ना. 5 किलो पाहिजे ना. 5 किलो? अरे 5 किलो कोणाच्या तोंडाला लागन का नाही लागन घासतो? हा, त्या पिसा भेटन का नाही भेटन? 5 किलो काहीच नाही होत म्हटलं. 10 किलो घ्या, 10 किलो. मी फक्त 5 किलोचे पैसे देतो. तुम्हाला याच्यावर तर किती काय घ्यायचं असेल तर मी पैसे देवाल आहे नाही. 5 किलोचे पैसे फक्त आपल्या इकडे मांडा कैलास भाऊ, बाकी सगळे याच्या इकडे मांडजा. हा, चला घ्या. 5 किलोची बहुनी बट्टा करा तुमचावाला. बहुनी का वाची राहिली का आतापर्यंत? बहुनी झाली काय? कसं देऊ म्हटलं सांगा. तात्या फालतू नाटक नाही पाहिजे. हा, 5 किलोत काहीच नाही होत, तुम्हाला माहित आहे. 5 किलो जमत नाही, कमीत कमी 10 किलो तर पाहिजेच पाहिजे. कालपासून त्या पूर्णाच्या पोया खाऊ खाऊ माणूस बोर झाला. आता खारा खुरा पावनचार पाहिजे. आणि तो काही आपला होणार नाही 5 किलोतनी. 5 किलो ते ऐकून घेऊन घे ना मग. 5 किलोचे पैसे मी दिले, 5 किलो ते ऐकून घेऊन घे, होऊन जाते मग 10 किलो. अरे 800 रुपये किलो ना, काय भाव उराला ते? 8,000 रुपयाचं उराला म्हटलं. 5 किलोचे पैसे दे तुम्ही, बस त्याच्यावर तर नाही देत. बरं एक काम करा, 5 किलोचे पैसे आपण सगळे मिळून देऊन देऊ. म्हणजे असं 10 किलो होऊन जाते. त्याचंही बरोबर आहे ना, सगळं त्याच्याच इकडे ढकलून देऊ राहिलो आपण. हा, तोही माणूस देऊन राहिला तर आपण जास्त जीव घेऊ राहिलो. बरं घ्या, 10 किलो करा. 5 किलोचे तात्या देते पैसे आणि 5 किलोचे आम्ही देतो. अरे कसं पाहिजे हे तर सांगा मटण तुम्हाला. मग माणसानं असं नाही पाहिजे तसं नाही पाहिजे. पिसं कसं ठेवा लागते, काय कसं ठेवा लागते सांगा सगळं. तात्या सांगा कसं पाहिजे सांगा. मग घनघन करता तुम्ही कापल्या कुपल्यावर. ज्यांना झाडा सिनाच्या पण चाप जरा जास्त वाजता टाका. आणि पिसं मिडियम ठेवा. आणि लेग पीस टाक जा बाबा. लेग पीस खालीच नाही भेटत, लेग पीस टाक जा. अरे लेग पीस आहे काय? कोंबडी बघा लेग पीस आईले. इले लेग पीस नाही राहत, कोंबडीला राहायचं लेग पीस. पाटील मी तुम्हाला 4,000 रुपये देऊन देतो. माझे 4,000 रुपये त्यातनी टाकून द्या फोन पेनं. हो आले आले हो पाटील, पैसे आले. कलेजी टाकली ना त्याच्यात? हा, कलेजी पाहिजे म्हटलं.
अरे निश्चिंत राहा ना, हर वेळेचं गिऱ्हाईक आहे ना तुम्ही. मला सगळंच माहिती आहे ना तुम्हाला काय पाहिजे, कलेजी पाहिजे का नाही पाहिजे, सगळंच टाकलं आहे, काही लोड नका घेऊ. भांडे तर सगळे तिथंच आहे ना ताते, भांडे सगळेच तिथं आहे. फक्त कने 2 बॅरल घेऊन यायला लावा पाण्याच्या, थंड्या बिलकुल. सरकी गाडी जाऊ द्या आता वावरात. जेवला का जेवायचा आहे तू? अरे मी जेवातच आहे, बोल ना काय म्हणतो. अरे भुलला का राजा? तात्या आज पार्टी घेऊन आला होता ना करीची. तर मग काय म्हणते, आज देत नाही म्हणते का मग. अरे आम्ही निघालो आहे समोर. फक्त एक काम कर तू आता, सगळ्याला फोन करू राहिलो आम्ही. डायरेक्ट तू तात्या लेलेच्या वावरात येऊन जाय. बरं आता निघतो 2 मिनिटात. फक्त येता येता 2 ॲक्वाच्या कॅना आणजो तू. अरे मी एकटा कसा काय कॅना पकडणार आहे, दोन्ही बी काही तर विचार कर. नाही रे भाऊ, नाही होत ते, मी तसा आहे तो लागीच तर. बरं मग एक काम करजो, येता येता आमच्यासाठी देशीच्या पावट्या घेऊन येतो तू. अरे मी देशी जात बी नाही पेत बी नाही रे बा, मला सांगू नको ते. आणि 5 किलो जो मटणाचा खर्च आहे तात्याने केला, फक्त 5 किलोचा आपल्या इकडे आहे. चालते ना चालते. बरं एक कॅन घेऊन ये तू एकदम थंड पाण्याची. बाकी हिरीतलं पाणी घेऊन घेऊ आणि त्याच्यात हे थंड पाणी टाकून होऊन जाते. एक कॅन घेऊन ये, एक कॅन तर आणू शकता ना तू. वा वा, एकट्याने येते आणि तुम्ही बरोबर दिमागानं आता तिले पडली नाही पाहिजे फक्त. चल ये मग, वेळ नको वाया घालू. लवकर जा लागन, नाही तर मटण पुरं संपून टाकणे. पाहून घेता वसंतराव सगळं, हे हातदार लावाले आहेच. काही लागलं कापकूप चिरतार करायचं तर यायला सांगून देता. तुम्ही घेसान ना आणून तुमच्यासाठी बी. अरे वा वा, घ्यास लागते ना, त्याच्याशिवाय हे जेवण धकत नाही आपल्याला. घेऊन ये जा आपल्यासाठी. माहित आहे ना तुम्हाला आपला ब्रँड कोणता आहे तर. तुमच्या दोघांसाठी काही आणा लागते का रे. एक थम्सअप आणि एक स्प्राईटची बॉटल घेऊन ये जा. त्याचे पैसे तुम्हालाच द्या लागन, आम्ही देणार नाही आहे. पैसे नका करत जाऊ ना, काय करता एवढे मोठे पैसे नेऊन. होतेच काय आमची 50 रुपयाची होते, 100 रुपयात तर होते कार्यक्रम. घेऊन ये जा, देऊन पैसे करू राहील तिथं. कॅनचं काय झालं रे मोहन? कॅन म्हणे आणू राहिला एक कॅन, आणि हिरीतलं जे पाणी आहे ना त्याच्यातलं अर्ध मिक्स करून देऊ, होऊन जाते ना एकीच्या 2 कॅना. काय म्हणता? हा होऊन जाते, नाहीतर एवढं थंड पाणी पिलं जात नाही. चला घेऊन येतो म्हटलं आमचा कार्यक्रम आम्ही. तेवढ्यानं बरं आहे, त्या तात्याच्या वाडी सगळी सोय आहे, चटई आणि चूल सगळं मांडलेलंच राहते. बस या इथं आपला माल मसाला घेऊन आणि चालू करून द्या आपला कार्यक्रम. आता तर वसंतराव जेव्हापासून सोकारी आले तेव्हापासून तर माल मसाला बनलेलाच राहते. भाजी लय जोरदार बनवते म्हणते वसंतराव, मी असं ऐकलं. अरे खाऊन तर पा तुम्ही एकदा का खाऊन पाहिली, बोटच चाटत बससान तुम्ही. लय टेस्टी बनवते भाजी, भल्ली चव आहे त्याच्या हाताले. किती जणांची पार्टी आहे रे बुवा. ह्या यायच्या दारूच्या चक्करमध्ये इथं आपण उपाशी राहतो होय. आता किती वेळचे गेले ते. अरे भाकरी लागेल ना आपल्याला, हे कायच्या सोबत जेवता हे? आपल्याला काय जमते का पोळ्या आणि भाकरी बनवू ना? सल्ल्या पाटीलला एक फोन करून दे, जाता जाता म्हणा घरून भाकरी घेऊन या म्हणा सगळ्याच्या. हा हॅलो सल्ल्या. अरे पाटील, जाता जाता म्हटलं आमच्या घरून सगळ्याच्या भाकरीन पोया घेऊन ये जा. आणि भाताचा गंज मांडला मा घरी, तोही घेऊन ये जा. बरं झालं आठवण दिली त्या. मन्यादा आला रे पाण्याची कॅन घेऊन डोक्यावरच. बरोबर आहे ना राजा, त्याची ते स्पोर्ट बाईक आहे आणि त्याच्यावर जमत नाही ना 2-2 कॅना आणणं. काय रे मोहन, या दोघायला कोणी पाठवलं कॅना आणाले? इथंच तर बसले आहे. अरे आमची गाडी तात्याने नेली ना म्हणून, नाही तर आम्हीच गेलो असतो कॅना आणाले. बस राहू दे तिथं, ये इकडे ये. 5 किलो मटणाचं काय कसं काय आलं आपल्यावर? सगळंच तात्या देतो म्हणे ना. पलटले ते टाइम पाहून कल्टी मारली त्यानं. ते म्हणे 5 किलो देतो म्हणे, नाही तर राहिलं म्हणे. मग म्हटलं द्या बुवा 5 किलो द्या. सगळे मिळून 5 किलोचं मग आपल्याकडे ढकलून दिलं. बरं जाऊ द्या मग, आता खाच आहे तर खाच आहे. मग आता काय एवढं पा लागते. तात्या आले बा, तात्या चांगले डालगत येऊ राहिले. आता झाली का जास्त? हा हे घ्या, भाकरी पोया कांदा लिंबू सगळं जायच्यात आता. अरे लिंबू कांदा कायले आणला इथं? काकडी लिंबू कांदा टमाटा सगळं चिरचार करून ठेवलेलं आहे सलादनं. जाऊ दे ना आता दिला तर. अरे या हो वसंतराव, या बरं, पटकन पॅक मारून घेऊ आणि जेवायला बसू. अरे त्या थैलीतच आहे ना, पोया बी आहे आणि क्वार्टर बी आहे. काढा क्वार्टर काढा. शांततेत तुमची दारू पिऊन घ्या आणि चुपचाप जेवण करा. फालतू धानल्या काही पाहिजे नाही. आम्ही कायले धानल्या करतो रे? धानल्या झाल्या ना रंगपंचमीच्या दिवशी. ले काय हो, भांग आणली तुम्ही, लहान झोपला माणूस. तुम्ही तर म्हणे का दारू तक नशा असते म्हणे. हा भांगीत पाहिली कशी नशा असते तर. गोल गोल घुमून राजा तिथंच पडू राहिलो तुम्ही. शरबतो म्हणून भांग पाजली तुम्ही. याच्या बाद लक्षात ठेवा लागेल बा होडीले. भूक लागली म्हटलं मले. चला झाला का कार्यक्रम आपला पॅक पाण्याचा? वाळा ताटा वाळा, चुपचाप जेवण करा आता. चला. वा वा वसंतराव, का हाताले चव आहे तुमच्या. मला तर वाटवायला काय एखादं हॉटेल टाकून द्या आणि त्याच्यात तुम्हाला आचारी ठेवा. लय जोरदार भाजी बनवली एकदम मस्त. खरंच लय जोरदार भाजी बनवली बा. जसं नाव ऐकलं तशीच भाजी बनवली तुम्ही. वसंतराव लय जोरदार, लय हाताले चव आहे तुमच्या. तुम्ही इथं फालतू सोकारी करू राहिले. तुम्ही हॉटेल टाका एखादं तात्या, आणि तुम्ही तिथं आचारी राहा. कसं आहे, आम्ही येतो जेवायला मग. काय ले, तुम्हाला वाटलं तेव्हा इथं घेऊन येत जा. सगळा कार्यक्रम तर इथंच राहते, मी बनवून देत जाईन भाजी. खरंच पण लय जोरदार चव आहे तुमच्या हाताले. आणि सगळ्या जणाले तुम्हाला सांगू राहिलो, जेवण केल्यावर आपापले ताटं आणि हे भांडे हे सगळे धुऊ लाग जा. नाही तर जेवले का पळता तुम्ही, तसं जमन नाही बिलकुल. खास करून तुमच्या दोघाले रे. आता जेवण करू देता का पहिले हेच लावता? पहिले भांडे धुवून घेऊ काय मग जेवण करू काय?
जेवण करू द्या ना, करते न ते, धुते ना भांडे. जेवण केल्यावर धुवून टाक जा रे आपापले भांडे. नाही तुम्ही म्हणसान तर पहिले भांडे धुतो न मग जेवण करतो. काय तात्या भल्ले जाय बुवा. जेवण केल्यावर आपापले भांडे धुवा आणि ज्याच्यात भाजी बनवली ते सगळं धुंदान करून ठेवून देजा, असं म्हणणं आहे माझं. बाकी काही नाही. आता तुमचं कसं आहे, जेवले का पळता? झालं ना तुमचं? करू जेवण आता.